नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर नेहमीप्रमाणेच आज आता ही गुरुवारची माझी हळदीचं लेपन आहे उंबरठ्यापुढं, त्याची तयारी आहे. म्हणजे चालू आहे हळदीचं लेपन करणं. तर अशा प्रकारे मी हळदीचं लेपन करत असते. आता यामध्ये गोमूत्र वगैरे सगळं काही मिसळून मग असं हळदीचं लेपन करायचं. आता जास्तही काही करत नाही, कारण रोजच्या रोज मग पाणी टाकण्यानं वगैरे ते निघून जाते. मग असे 8 दिवसाला केले छान वाटते. आज सिंपल म्हणजे काय एकदमच सिंपल रांगोळी काढली होती, कारण आज जरा उशीर झाला होता, त्यामुळं गडबडीत टाकली. आणि आता ही सकाळची वेळ आहे, सकाळची म्हणजे पहाटेची वेळ आहे. पहाटेचे 5:30 वाजले होते तेव्हाची. मग चला म्हणलं आज लवकरच पूजा करून घ्यावं. मग आवरे करेपर्यंत असा एवढा वेळ झाला होता, म्हणजे थोडंसं असं उजडलं होतं. त्यानंतर मग सगळं आपलं आवरून आंघोळ वगैरे करून मी देवपूजेला लागले होते. मग लक्ष्मीचा अभिषेक करून घेतला, महालक्ष्मीचा. आता हे प्रत्येक गुरुवारीच आम्ही करता महालक्ष्मीचा अभिषेक. मग त्याचप्रमाणे आजही करून घेतला. आणि त्याच्यानंतर मग स्वामींचाही अभिषेक करून घेतला मी. आता स्वामींचा अभिषेक मी दररोज काही करत नाही, म्हणजे एकतर होत बी नाही करणं. मग आता नित्यसेवा वगैरे हेच दररोज करत असते. अभिषेक तेवढा दर गुरुवारी करत असते मी. मग आता हे दही दूध वगैरे याच्यानंच करत असते अभिषेक. जशी जमेल तशी मी आता सगळ्याच देवांची सेवा करत असते, म्हणजे स्वामींची वगैरे. मग आता हे नित्यसेवेत आले तेव्हापासूनच अभिषेक वगैरे करायला सुरू केलं आहे मी. पण महालक्ष्मीचा मात्र आम्ही आधीपासूनच करतो, खूप पूर्वीपासून अभिषेक. त्यानंतर मग स्वामींचा वगैरे अभिषेक झाल्याच्यानंतर आज होता माझा 7वा गुरुवार, जे 9 गुरुवारांचं मी व्रत करत आहे त्यामधला. मग या 7व्या गुरुवाराची मला पूजा करायची होती. आता सगळी पूजेची तयारी वगैरे तर करून घेतली होती मी. मग त्याच्याचनुसार आता थोडंसं इथं पाणी वगैरे शिंपडून घेतलं आणि त्यानंतर लागले होते पूजेला. तसं तर सकाळी आपण फरशी पुसून घेताच, पण नंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग असा कुंकवाचा स्वस्तिक काढून घ्यायचा. आणि मग कुंकवाचा स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची पूजा वगैरे करून घ्यायची. थोडेसे तांदूळ हे टाकून अशी सिंपल अशी पूजा असते ही करून घ्यायची. त्यानंतर मग इथं आता चौरंग ठेवला. चौरंग म्हणा किंवा पाट जे आपल्याकडं आहे ते ठेवायचं. ते मग मी आता सध्या हे असंच करते. आणि जे पहिल्या गुरुवारी जे आपण नियम फॉलो केले त्याप्रमाणे सगळ्या गुरुवारी करायचे, म्हणजे एकच ठेवायचं, यामध्ये बदल वगैरे काही करायचं नाही. त्यानंतर मग छोटीशी अशी मी माझी पूजेची आता बघा मांडणी करत आहे, सिंपल अशी. मग आता सारामृत वगैरे आज काही माझ्याकडं नागेलीची पानं, म्हणजे काल आठवणच नाही. आणि मग सकाळी आता लवकर पूजा करायची होती, त्यामुळं मग काही घेतले नाहीत. मग जे घरी झाडांची जी पानं होती फुलांच्या, त्यावरतीच आज हे केलं, वागू दिलं. आता जाऊ द्या म्हणलं आपण पुढच्या वेळेस आठवणीनं आणूयात. नंतर मग त्यावरती आता हे फळं जे भेटेल ते आता म्हणजे ज्या सीझनला जे फळं आहेत ते आपल्याला आता आणावं लागतात. एकच फळ म्हणल्यानं असं काही होत नाही. काही जण सांगत होते की असा नियम असते, जे आपण पहिल्या वेळी फळ ठेवलं तेच ठेवायचं. पण आता माझं तर तसं झालं नाही. केळी, चिकू, मग आता जसे बदलत जातात तसे मी फळं इथं ठेवलेत. असो, मग आता देवाची पूजा म्हणल्यास काय, फक्त मनामध्ये भाव आणि श्रद्धा असावी, एवढंच असं मला तरी वाटते. त्यामुळं मग मी जशी जमेल तशीच पूजा करत असते. मग आता बदलणं वगैरे हे तर आता चालूच राहते, कारण सीझन वाईज फळं असतात. मग आता त्यासाठी मला तर ते जर असा नियम असेल की प्रत्येक वेळी एकच फळ ठेवावं किंवा बदलू नये असं काही असेल, तर मग केळीच हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण केळी आपल्याला कधीही भेटू शकते, म्हणजे 12माही फळ आहे ते, 12 महिन्यात असते ते फळ. आता हे चिकू किंवा टरबूज हे असे सिजनेबल फळ आहेत, मग ते त्या सीझनमध्येच भेटतात आपल्याला, एरवी काही भेटत नाहीत. त्यामुळं मग केळीच ऑप्शन चांगला आहे. पण आता माझं बदल झाली आहे, त्यामुळं मी काही एवढं हे करत नाही, मग जे भेटेल ते फळ ठेवत असते. असं मग नंतर आरत्या वगैरे लावून घेतल्या अशा चारी कोणत्यानं, म्हणजे छान वाटतात. हे असं सुंदर वाटू लागली पूजा, एकदम आरत्या लावल्या की उठूनच दिसते पूजा. त्यानंतर मग जे आपले मंत्र वगैरे आहेत ते तर आता चालूच असतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणतच आपल्याला पूजा करायची. आता हे ज्या प्लेटात दिसत आहेत ते तुळशीचे पानं आहेत. आणि आपल्याला तर मेन प्रोसेस हीच आहे या म्हणजे पूजेतली, किंवा मेन भाग म्हणायचं तर. तशी तर सगळी पूजाच महत्त्वाची आहे, पण हेही खूप महत्त्वाचं आहे की तुळशीचे पानं जे आहेत ते जी पुढं आपण सुपारी ठेवली. आता मी ते सुपारी वगैरे ते तर काही बदललं नाही, जे पहिल्या गुरुवारी घेतलं होतं ते आत्तापर्यंत आहे. आणि हे काही एवढं म्हणजे खराब वगैरे होत नाही, त्यामुळे ते राहते. मग ते जे तुळशीला जे पानं आहेत ते त्या सुपारीवरती ते मंत्र आहेत आता पोथीमध्ये 108 मंत्र, ते 108 मंत्र म्हणूनच मग ते पानं त्या सुपारीवरती अर्पण करायचेत आपल्याला, म्हणजे व्हायचेत.
असा आता या तुळशीच्या पानांचा एक ठोस असा नियम आहे. बाकी मग देवाची पूजा कशी फक्त आपल्या मनात श्रद्धा आणि भाव असला की व्यवस्थितरित्या पार पडते. नंतर मग पूजा वगैरे करून घेतली मी. आता जे बेसिक मंत्र आहेत ते वक्रतुंड महाकाय जेवढे मला येतात तेवढे म्हणून घेतले मी. त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ आपला हा मंत्र तर चालूच राहते. आणि नंतर मग तारक मंत्र हे असं म्हणजे जसं आपण नित्यसेवेमध्ये माळ वगैरे जपता, आता कोणी 11 माळ जप करते. आपल्याला शक्य जर असेल तर 11 माळ जप करायचं, तसं तर करावायचाच 11 माळी जप. पण कसं होते तर सकाळची पूजा आहे आणि थोडी घाई गडबड असते सकाळच्या वेळी, त्यामुळे आता सध्या मला तरी होत नाही म्हणून मी एकच माळ जप करत आहे. 11 माळी तर काही होत नाहीत माझ्याच्यानं. असं मग नंतर ही अशी पूजा करून घेतली मी. आता फुलं वगैरे ठेवली तर पूजा आणखीच उठून दिसत होती, खूप छान वाटत होती पूजा ही. आणि मग त्यानंतर आता जे वाचन वगैरे आहे ते मग आता सारामृत मी याच्याच पुढं वाचते, म्हणजे पूर्ण काही ग्रंथ वाचत नाही. जे आपले नित्यसेवेतलं जे चालू आहे म्हणजे जे 3 अध्याय रोजचे घ्यायचे असतात, त्यातील जो आपल्या आता 3 अध्याय घ्यायचे चालू आहेत तेच अध्याय मी यापुढे ठेवते. आता सारामृत तर काही सगळं वाचणं होणार नाही, कारण आपल्याला ही पूजा वगैरे मांडायला थोडासा वेळ लागते. मग माळ वगैरे जपून घेतली मी. आता मी तर सांगितल्याप्रमाणे एकच माळ जपते, कारण माझ्याच्यानं 11 माळी जपणं होत नाहीत. केलं तेवढं तर चांगलंच आहे, पण होत नाही. मग त्यामुळे एक माळ जपणं, एक वेळा तारक मंत्र, मग जे सारामृताचे 3 अध्याय आहेत ते अध्याय, आणि मग ती पोथीमधली जी कथा आहे, त्यानंतर पोथीत कथा अष्टक आहे, मग ते 12 ओळींचं जे स्वामी समर्थ अष्टक ते आहे, म्हणजे सारामृत आहे. आणि नंतर 108 जे मंत्र आहेत जे तुळशीचे पानं वाहून आपल्याला ते म्हणायचे, ते सगळं काही हे असं करत असते मी. मग बाकी काही एवढं हे करत नाही, कारण सकाळी थोडी गडबड असते, त्यामुळे मला होत नाहीत 11 माळी. जेवढं म्हणजे आपल्याला झाल्यास तर उलट ते आपलं पुण्यच म्हणावं की 11 माळी वगैरे. खरंच ज्यांना दररोज करायला भेटतात ते नशिबवानच लोक. आता आपल्याला सगळ्या ह्याला वेळ भेटते, पण देवाला असा मुद्दाम असा वेळ भेटत नाही, किंवा आपण काढतही नाहीत आणि ते होतही नाही असोत. पण देवाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. त्यानंतर मग माझं वाचन वगैरे सगळं काही झालं. आता मी काही सगळं डीपमध्ये घेतलं नाही, म्हणजे काही वेगळं नाही, पण दाखवलं आहे थोडं. नंतर मग आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग माझी अशी पूजा संपन्न झाली, सुफळाने संपूर्ण झाला हाही गुरुवार. चला तर मग व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी.